आपल्यासोबत शिवसेना खासदार नरेश म्हस्के आहेत। नरेशजी, तुम्ही मागणी केली आहे की संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, काय कारण आहे या मागणीचं? संजय राऊत चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये बातम्या पसरून तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी करीत आहेत। संजय राऊत हे खासदार आहेत, ते अनाडी नाही आहेत, परंतु अनाडीपणाचा आव आणून वक्फच्या जमिनी मुंबईमध्ये करोडो रुपयांना विकण्याचा सरकारचा डाव आहे। अशा पद्धतीने लोकांमध्ये बातम्या पसरवत आहेत आणि या वक्फ बिलामुळे मुस्लिम धर्मियांना भडकवण्याचं काम करत आहेत, जेणेकरून हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत। मुळात वक्फ अमेंडमेंट बिलामध्ये कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीच्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला नाही आहे। वक्फ बोर्डचे अधिकार पूर्णपणे काढून घेतलेले नाही आहेत, वक्फ बोर्ड रद्दही केलेलं नाही आहे। संजय राऊत यांना मला आव्हान आहे की कुठल्या सेक्शनच्या आधारे या जमिनी सरकारला विकता येतील उद्योगपतींना, याचं स्पष्टीकरण आपण करावं। आणि आपण अनाडी आहात का? आपण हे बिल वाचलेलं आहात का? बिल तुम्हाला समजलं आहे का? मला तरी वाटतं अडाणीपणाचा ते आव आणतायत आणि दोन धर्मियांमध्ये, हिंदू मुस्लिम या धर्मियांमध्ये दंगे निर्माण व्हावे, आपसामध्ये भांडणं करावी, या हेतूने अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत। ज्या बिलामध्ये जमिनी विकण्याच्या, मशिदी आणि ह्या जमिनी विकण्याचा कुठल्याही प्रकारचा अंतर्भाव नसताना अशा बातम्या समाजामध्ये पसरवून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून माझं राज्य शासनाला विनंती आहे की संजय राऊत यांना दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती खोट्या बातम्या पसरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। नरेशजी, एक प्रश्न असा आहे की काल सकाळी संजय राऊत म्हणाले होते की वक्फ विषयावरची आमची भूमिका सभागृहात कळेल, नंतर त्यांनी विरोधात मतदान केलंय आणि आज उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय की दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत। काय वाटतं, काय याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल? हे बघा, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना स्वतःची भूमिका नाहीच आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी ज्या पद्धतीने बोलतील त्या पद्धतीने ते हात वरती करतात, खुर्ची करतात, ते लाचार झालेले आहेत। तुम्हाला सांगतो, काल सकाळी त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नाही, याच्यामागचं कारण आहे, जे मला माहिती आहे, त्यांच्या खासदारांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा होता। खासदारांचं म्हणणं होतं की ह्या बिलाला आपण पाठिंबा देऊया, अन्यथा बाळासाहेबांच्या भूमिकेला, बाळासाहेबांच्या विचारांना आपण कुठेतरी प्रतारणा करतोय, हे मत लोकांमध्ये जाईल। लोकांची मतं आम्हाला पाहिजेत, कार्यकर्त्यांची मतं पाहिजेत। लोकांमध्ये जो शिवसेनेचा जो विचार आहे त्याविरुद्ध आपण जो निर्णय घेत आहे, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे, मतदारांमध्ये नाराजी आहे, असं खासदारांचं म्हणणं होतं। परंतु संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन व्यक्तींमुळे या बिलाला विरोध केलेला आहे। राहुल गांधी यांच्या आदेशाने आणि सोनिया गांधींच्या आदेशाने खासदारांचा या बिलाला विरोध करण्याकरता विरोध होता, म्हणून हे आपलं मत जाहीर करू शकत नव्हते। काल दिवसभराचा व्हीप असतानासुद्धा जवळजवळ 80% खासदार यांचे रात्री 10-10:30 नंतर उपस्थित राहिले। ते सुद्धा जोर जबरदस्तीने प्रत्येकाला 10-10 फोन केले, तेव्हा खासदार त्या ठिकाणी गेले। खासदारांच्या मताविरुद्ध, मनाविरुद्ध त्यांना या बिलाला, अमेंडमेंट बिलाला यांनी विरोध करायला लावलेला आहे, म्हणून हे काल सकाळी आपली भूमिका जाहीर करू शकले नव्हते। पण सर, अजून एक प्रश्न असा आहे की तुमचाच एक मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा, ते महायुतीत आहेत, तुम्ही एकत्र निवडणुका लढले, पण मग अजित पवारांचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते, त्यांनी आपली भूमिका का मांडली नाही आहे वक्फ विधेयकावर? आता ते तुम्ही त्यांना विचारू शकता। नाही, त्यांनी मतदान तर केलं, आमच्या वक्फ बिलाच्या सुधारणा विधेयकाला पाठिंबा म्हणून मतदान केलं, बोलले नाहीत। म्हणजे मला तरी काल ते पाहिलं नाही मी बोलताना, मी दिवसभर सभागृहात होतो, परंतु तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल। त्याचा विषय, याचं मत मी कसं देऊ, त्याचं उत्तर त्यांना माहिती का बोलले नाहीत ते। पण ते महायुतीत तुमचे मित्र आहेत ना, तुमच्या सोबत आहेत, आणि वक्फच्या विधेयकावरती भूमिका महायुती किंवा एनडीए म्हणून एकत्र होती, एनडीएचा घटक पक्ष आहे तो, आहेत ना, आमच्या सोबतच आहे, आमच्या सोबत आहे। का बोलले नाहीत तुम्ही त्यांना विचारा, मी काय सांगू शकतो। थँक्यू।
आपल्यासोबत होते खासदार नरेश म्हस्के, ज्यांनी याविषयी भूमिका व्यक्त केली आहे की सुनील तटकरे का बोलले नाहीत याबद्दल मत मांडण्याचा अधिकार किंवा याबद्दलचं मत हे खुद्द ते मांडतील. पण दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर मात्र त्यांनी कठोर टीका केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. मणिपूरच्या मुद्द्यावर मतदान सुरू असताना राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते, काय कसं पाहता? विरोधी पक्ष नेता राहुल गांधी कायम लोकांमध्ये चुकीचे गैरसमज पसरवण्याचं काम काँग्रेस करत असतं. काल वक्फ सुधारणा विधेयक होतं. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावणं या विषयाच्या मंजुरीचा विषय काल सभागृहात होता. परंतु एवढे महत्त्वाचे विषय असताना ज्या लोकसभेमध्ये जी कारणं घेऊन ज्या काही जागा त्यांनी मिळवल्या, लोकांमध्ये गैरसमज पसरवले, वक्फ सुधारणा बिलासंदर्भात सुद्धा चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये काँग्रेस मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवत आहे. परंतु विरोधी पक्ष नेता काल दिवसभरात 10 ते 15 मिनटं त्या सभागृहात हजर राहतो आणि दोन्ही विषयावर आपलं मत एक चकार शब्दही काढत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भूमिकेवरच आता संशय निर्माण झालेला आहे. मणिपूरचा हिंसाचार म्हणून कायम भाजपावरती टीका करणं, वक्फ सुधारणा बिलावरती भाजपा आणि आमच्या NDAवरती टीका करणं, मग सभागृहामध्ये आपण तोंड का उघडलं नाही, याच्यामागचं कारण काय, याचं स्पष्टीकरण सोनिया गांधी आणि काँग्रेसने करणं गरजेचं आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची जी नेमणूक झालेली आहे, त्यांनी विरोधी पक्षांचा आवाज या सभागृहात मांडणं गरजेचं असतं. आपलं मत या सभागृहात मांडण्याचं गरजेचं असतं. परंतु सभागृहात न बोलता, सभागृहात उपस्थित न राहता केवळ लोकांना बाहेर समाज माध्यमातून आणि मीडियाद्वारे भडकवण्याचं काम ही काँग्रेस करत आहे. माझं अल्पसंख्याक जनतेला आव्हान आहे की राहुल गांधी यांना आपण जाब विचारला पाहिजे की या दोन्ही बिलांवरती त्यांनी तोंड का उघडलं नाही, त्यांची भूमिका का संशयास्पद होती, याचं उत्तर अल्पसंख्याक बांधवांनी त्यांच्याकडनं घेणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.